श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 52. श्री गुरुचरित्र अवतरणिका. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्देव परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. ओम श्रोते हो. सावधान चित्ताने ऐका. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली. तो निजानंदात मग्न झाला. श्री गुरुचरित्रामृतात सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यावाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधी सुखात आनंदाने डोलत होता. ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला. त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गोड प्रेमालिंगन दिले आणि म्हणाले, बाळा नामधारका, तू खरोखर भवसागर तरुण गेला आहेस. पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल? तू वारंवार विचारलेलेस म्हणून तुला श्री गुरूंचे अमृतवाणी आठवले. ती त्रिविध तापांचा सर्व दुःखांचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्री गुरुचरित्र आठवले. तू हे एकाग्रचित्ताने श्रवण केले. सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून उभा राहिला. सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही खरोखर कृपातरू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेने संसार सागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत. आता माझी एक विनवणी आहे. अमृतापेक्षा श्रेष्ठ या श्री गुरुचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा. आपण सांगितलेल्या श्री गुरुचरित्रामृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडून गेल्या असल्या तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्री गुरुचरित्रामृत पाजून आनंद सागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्रामृताचे सार मला सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, बाळा, तुझी गुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो. त्यासाठी मी तुला गुरुचरित्रामृताची अवतरणिका सांगतो. ती एक. पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मोत्पत्ती सांगितली असून चार युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्याच अध्यायात गुरुमहात्म्य व संदीप आख्यान सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात अंबरीश आख्यान सांगितले आहे. चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आलेले त्रैमूर्ती तिची बालके होतात ते त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे. पाचव्या अध्यायात श्री दत्तात्रेयांच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची कथा आली असून सहाव्या अध्यायात गोकर्ण महिमा व महाबळेश्वर लिंग स्थापनेची कथा सांगितली आहे. आठव्या अध्यायात शनी प्रदोषव्रत महात्म्य वर्णिले असून नवव्या अध्यायात श्री गुरुने एका रचकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा सांगितली आहे. 10व्या अध्यायात कुरुक्षेत्र महिमा सांगितला असून वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे. 11व्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्री गुरु नरहरी चरित्र लीला वर्णन केले आहे. 12व्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशीक्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु शिष्य परंपरा हे विषय आले आहेत. 13व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे करंजा गावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणावर श्री गुरूंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत. 14व्या अध्यायात क्रूरश यवन शासन व सायनदेव वरप्रधान कथा सांगितल्या आहेत. 15व्या अध्यायात श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य तीर्थयात्रा निरूपण झाले असून 16व्या अध्यायात गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत. 17व्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलाला श्री गुरु ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून 18व्या अध्यायात अमरापूर महात्म्य सांगून श्री गुरुकृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे. 19व्या अध्यायात औदुंबर महात्म्य, नावाड्याची स्त्रीस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत. 20व्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीची पिशाच्य बाधा कशी दूर केली हे सांगितले आहे. 21व्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्री गुरूंनी एका मृत बालकाला सजीव केल्याची कथा असून 22व्या अध्यायात श्री गुरूंनी एक वांझ म्हैस दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे. 23व्या अध्यायात श्री गुरु गाणगापुरात येतात व एका ब्राह्मण राक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून 24व्या अध्यायात त्रिविक्रम भारतीचा उद्धार केल्याची कथा आहे. 25व्या अध्यायात गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट हा प्रसंग सांगितला असून 26व्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे. 27व्या अध्यायात उन्नत ब्राह्मणांना श्री गुरूंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत. 28व्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आल्या आहे. 29व्या अध्यायात भस्मे महात्म्य सांगितले आहे. 30व्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्राह्मणचार्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून 31व्या अध्यायात पतिव्रतेचा आचार धर्म सांगितला आहे. 32व्या अध्यायात विधवेचा आचार धर्म सांगितला आहे असून मृत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे. 33व्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य व सुधर्म तारक आख्यान आले आहे. 34व्या अध्यायात
अध्यायात सांगितले आहे. 35व्या अध्यायात कचदेवयानी कथा व सोमवार व्रत व सीमंतीने आख्यान आले आहे. 36व्या अध्यायात परिणतदोष धर्माचरण हे विषय आले असून 37व्या अध्यायात गृहश्रमाचा आचारधर्म सांगितला आहे. 38व्या अध्यायात श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून 39व्या अध्यायात अश्वत्थ महात्म्य व 60 वर्षाच्या वंध्ये संतान प्राप्ती झाल्याची कथा सांगितली आहे. 40व्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून शिवभक्त शबर कथा सांगितली आहे. 41व्या अध्यायात सायनदेवाची गुरुसेवा, काशी यात्रा व कष्टाख्यान हे विषय आले आहेत. 42व्या अध्यायात अनंत व्रत कथा आली असून 43व्या अध्यायात विमर्शन राजाची कथा व एका विणकारास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत. 44व्या अध्यायात श्रीगुरूंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालवल्याची कथा सांगितली आहे. 45व्या अध्यायात भक्तवत्सल श्रीगुरूंनी आपल्या भक्तांसाठी 8 रुपये धारण केल्याची कथा सांगितली आहे. 47व्या अध्यायात श्रीगुरूंनी एका शूद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे. 48व्या अध्यायात अमराजा संगम व अष्टतीर्थ महात्म्य सांगितले आहे. 49व्या अध्यायात गुरुमहात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे. पूर्वजन्मातील एक श्रीगुरु भक्त यवन वंशात जन्मास येतो व श्रीगुरूंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो. ती सविस्तर कथा 50व्या अध्यायात आली आहे. 51व्या अध्यायात श्रीगुरूंनी सरस्वतींचे निजानंद गमन अवतार समाप्ती झाल्याची कथा दिली आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरुचरित्र अनंत अपार आहे. त्यातून मी तुला केवळ 51 अध्याय सांगितले. त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका श्रीगुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल, पण ते आजही गाणगापुरात आहेत हे लक्षात ठेव. या कलयुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरु गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका मी सांगितलेल्या श्रीगुरुचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण पठण करतील त्यांना श्रीगुरु नक्कीच भेटतील. जसा भाव असेल तसे फक्त श्रीगुरु देतात. नामधारकाला तो अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस, त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला. ज्यांची पूर्वी श्रीगुरुचरित्राचे सेवन पठण केले असेल त्यांना त्या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठण श्रवणाची इच्छा होईल. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आता या श्रीगुरुचरित्राचा पारायण विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावे ते मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे. आता तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतकरण पवित्र असताना दररोज सुचिरभूतपणे जमेल तेवढे श्रीगुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार, पारायण विधी केले असता फार मोठे पुण्य होते. दिनशुद्धी पाहून म्हणजे दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करायचे आहे ती जागा पवित्र करावे. रांगोळ्या काढाव्या. देश कालादी संकल्प करून ग्रंथरूपी श्रीगुरूंचे यथाविधी पूजन करावे. ब्राह्मणाची पूजा करावी. प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे. वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये. ब्रह्मचारी आदी नियम कासोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा किंवा समयी प्रज्वलित असावा. देव, ब्राह्मण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा. प्रतिदिवशी वाचावयाची अध्याय संख्या पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी 8 ते 18 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय वाचावेत. चौथ्या दिवशी 19 ते 34 अध्याय वाचावेत. 5व्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचावेत. 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी 40 ते 51 अध्याय वाचावेत. शेवटी अवतरणिका म्हणजे 52वा अध्याय वाचावा. रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांग पूजन करावे. गुरु सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार करावा. 7 दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र वस्त्रस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे. अशा रीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरूंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. आपण धन्य झालो, कृतकृत्य झालो असे म्हणून त्याने सिद्धयोग्यांच्या चरणांवर मस्तक टेकले. सिद्धयोग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन 51 रांजण भरले व याचक भक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासाठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ. नामधारक हा चातक. त्याचे मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील श्रीगुरुचरित्र अवतरणिका नावाचा अध्याय 52वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र सारामृत समाप्त. श्री गुरुदेव दत्त.